मनसे अध्यक्ष राज ठाकरे 2 दिवसीय नाशिक दौऱ्यावर आहेत। 9 मार्चला मनसेचा नाशिकमध्ये वर्धापन दिन होणार आहे। ठाकरे काळाराम मंदिरात आरतीही करणार आहे। वर्धापन दिनाच्या सोहळ्यामध्ये राज ठाकरे काय बोलणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे। तर नाशिकमध्ये राज ठाकरे हे जात आहेत। 2 दिवस त्यांचा नाशिक दौरा असेल। 9 तारखेला मनसेचा वर्धापन दिन आहे आणि या सोहळ्यामध्ये राज ठाकरे नेमकं काय बोलणार ते बघावं लागेल, कारण येत्या काही दिवसांमध्ये लोकसभेची निवडणूक आहे आणि त्या पार्श्वभूमीवर नाशिकवर राज ठाकरेंनी विशेष लक्ष केंद्रित केल्याचंही पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता नाशिकमध्ये असताना वर्धापन दिन सुद्धा आहे मनसेचा आणि या पार्श्वभूमीवर ते नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी महेश महाले हे आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत नाशिकमधून। महेश, काय सांगाल? राज ठाकरे नाशिकमध्ये येत आहेत, 2 दिवस दौरा आहे आणि त्याचबरोबर वर्धापन दिन सुद्धा आहे। कशी तयारी सुरू आहे मनसेकडून? खरं तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे राज ठाकरे यांचं नाशिककडे विशेष लक्ष आहे। एकेकाळी याच शहराने मनसेला 40 नगरसेवक आणि 3 आमदार दिलेले होते, त्याच्यामुळे राज ठाकरे यांचं आवडतं शहर म्हणून हे नाशिक आहे। आणि पुन्हा आता निवडणुकीची जर सुरुवात करायची तर नाशिक पासून त्याचा श्री गणेशा करायचा असा चंग मनसे पदाधिकाऱ्यांनी धरलेला आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर खरं तर मनसे पदाधिकाऱ्यांनी 18व्या वर्धापन दिनाची शहरामध्ये जय्यत तयारी केलेली, फलकबाजी केलेली आहे, बॅनरबाजी केलेली। राज ठाकरे देखील आज सायंकाळी हे नाशिकमध्ये दाखल होणार आहे। यानंतर उद्या ते काळारामाच्या चरणी नतमस्तक होणार आहे, त्या ठिकाणी आरती करणार आहे आणि यानंतर जे आहे ते पदाधिकाऱ्यांच्या विविध भेटीगाठी होणार आहे। महत्वाच्या विषयासंदर्भात अंतर्गत पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे। शहरातील काही शाखांना भेटी देणार आहे, त्याचप्रमाणे काही शाखांचं उद्घाटन देखील मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे। तर 9 तारखेला मनसेचा वर्धापन दिन हा नाशिकच्या दादासाहेब गायकवाड सभागृहामध्ये पार पडणार आहे। राज्यभरातील मनसेचे सर्वच पदाधिकारी हे नाशिकमध्ये दाखल होतील आणि या सभागृहातून मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे हे सर्व पदाधिकाऱ्यांना संबोधित करणार आहे। आता या वर्धापन दिनानिमित्त राज ठाकरे हे काय पदाधिकाऱ्यांना कानमंत्र देतात, तसेच आगामी लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकतात का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे। कारण या फेब्रुवारीमध्ये देखील राज ठाकरे यांचा नाशिकचा दौरा झालेला होता। त्यांनी त्यावेळेस पदाधिकाऱ्यांना कानमंत्र दिलेला होता, काही पदाधिकाऱ्यांना तंबी देखील दिलेली होती। अंतर्गत गटबाजीमुळे पक्ष देशोधडीला लागत चाललेला आहे। पक्षामध्ये अंतर्गत गटबाजी येणार असेल तर मी नाशिकची लोकसभा निवडणूक लढणार नाही असा इशारा देखील राज ठाकरे यांनी दिलेला होता। त्याच्यामुळे आता पुन्हा एकदा नाशिकमध्ये येऊन वर्धापन दिन साजरा केला जातोय। यामुळे खरं तर आता राज ठाकरे वर्धापन दिनानिमित्त काय संबोधित करतात आणि लोकसभेचं रणशिंग फुंकतात का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे। निश्चितच महेश, तुमच्याकडून याविषयीची अपडेट आपण घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।